सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये तिन्ही कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही कंपन्यांचे जे गॅस वितरक आहेत आणि पेट्रोल वितरक आहेत त्यांची बैठक घेण्यात आली। याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहील असं त्या गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे। फक्त एवढंच बदल झालेला आहे की गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक केले असून पहिला सिलेंडर घेतल्यापासून 25 दिवसांनी म्हणजे 26व्या दिवशी दुसरा सिलेंडर बुक करता येणार आहे। असे बदल त्यांच्या सिस्टीम मध्येच केलेले असल्यामुळं 25 दिवसानंतरच दुसऱ्या सिलेंडरची नोंदणी करता येईल आणि ओटीपी असल्याशिवाय किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर बुकिंग केल्याशिवाय ते ओटीपी शिवाय ते गॅस मिळणार नाही। परंतु ह्याच्यामुळे नागरिकांनी अजिबात पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। 25 दिवसांनी तो त्यांना गॅस मिळणार आहे। गॅसचा सिलेंडर पुरेसे आहेत। फक्त आपण जे अनावश्यक गर्दी तिथली टाळावी किंवा तिथल्या डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर यांच्याशी आकारण हुज्जत घालू नये। आपणच जर गॅस काळजीपूर्वक वापरला किंवा इतरही साधनांचा जर वापर केला, जसं की आपण इलेक्ट्रिकचे शेगडी असते किंवा गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर असतो किंवा सौर काही यंत्र असतो, तर आपण त्या अशा पर्यायी साधनांचा पण वापर करू शकतो आणि आपण आपल्या ह्याच्यात जर काटकसर केली तर 25 दिवसांनी जो मिळणारा गॅस आहे तो सुद्धा आपल्याला पुरेसा ठरू शकतो। तर आपण नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण विनाकारण म्हणजे पॅनिक होऊ नये आणि पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। याशिवाय गॅस सिलेंडरचा जर काळा बाजार होत असेल किंवा इतर व्यावसायिक कारणासाठी जर वापरला जात असेल तर त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आपण भरारी पथकांची निर्मिती केलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्या भरारी पथकामार्फत तपासणी कुठं घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असेल तिथं ऍक्शन घेतली जाणार आहे। लोकांचे जर असं निदर्शनास आलं तर त्यांनी तालुका प्रशासनाशी किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा आणि नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून आपल्याला गॅसचा व्यवस्थित पुरवठा सगळ्यांना होऊ शकेल या पद्धतीनं आपण पण नियोजन करूया आणि कोणत्याही परिस्थितीत